मध्य रेल्वेच्या निर्माण विभागाकडून शेतकऱ्यांवर अन्याय, रेल रोकोचा दिला इशारा, प्रशासनाला निवेदन सादर। कोरेगाव शहरानजीक असलेल्या माणिक चौक आरफळ कॉलनी परिसरातील शेतकरी व नागरिकांवर मध्य रेल्वेच्या स्थापत्य विभागाच्या ठेकेदारांकडून मनमानी केली जात आहे। याविषयी प्रशासनाने लक्ष देऊन पर्यायी रस्ता आणि उड्डाणपूल लवकर न उभारल्यास रेल रोको आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे। शंकर पांडुरंग बर्गे, विनोद हनुमंत बर्गे, सयाजी बळवंत बर्गे, अरुण गणपत ननावरे, बाळासाहेब गणपत ननावरे, शामराव सदाशिव बर्गे, नंदकुमार जगन्नाथ बर्गे यांच्यासह शेतकऱ्यांनी सोमवारी सायंकाळी 5 वाजता प्रांताधिकारी अभिजित नाईक, तहसीलदार डॉ. संगमेश कोडे यांची भेट घेऊन वेगळी निवेदने सादर केली आणि शेतकऱ्यांवर अन्याय होत असून प्रत्यक्षात पावसामुळे झालेली वस्तुस्थिती त्यांच्या निदर्शनास आणून दिली। आमची शेती आणि आमची घरे ही पुणे मिरज रेल्वे मार्गाच्या पश्चिमेस असून कोरेगाव रेल्वे स्टेशनपासून अवघ्या 1200 ते 1500 मीटर अंतरावर दक्षिणेस आहेत। आमच्या परिसरात अस्तित्वात असलेला उड्डाणपूल पाडण्यात आला असून तेथे पर्यायी उड्डाणपूल उभारण्याबाबत आम्हाला मध्य रेल्वेच्या निर्माण विभागाचे सहाय्यक कार्यकारी अभियंता यांनी दिनांक 17 फेब्रुवारी 2025 रोजी लेखी पत्र दिले होते। प्रत्यक्षात मे महिना संपत आला तरी अद्याप उड्डाणपूल उभारणीबाबत अत्यंत संथ गतीने काम सुरू असून ते आम्हा रहिवासी आणि शेतकऱ्यांवर अन्याय करणारे आहे असे त्यांनी निदर्शनास आणून दिले। प्रत्यक्षात उड्डाणपूल पाडल्यानंतर संबंधित ठेकेदारांनी अत्यंत संथ पद्धतीने काम सुरू केले आहे। शहर परिसरात गेल्या आठवड्यापासून जोरदार पाऊस पडत असून आम्हाला रस्ता उरलेला नाही। रेल्वे मार्गाच्या लगत सर्वत्र माती असून चिखल तयार झालेला आहे। ओढ्यातून जाण्यासाठी देखील पर्यायी मार्ग उरलेला नाही। धोकादायक पद्धतीने रेल्वे मार्ग ओलांडून चालत अथवा दुचाकी घेऊन अहोरात्र जावे लागत आहे। सदर परिस्थिती अत्यंत धोकादायक असून कोणत्याही क्षणी आणि वेळी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही। या संदर्भात आम्ही वेळोवेळी रेल्वेच्या संबंधित अधिकाऱ्यांच्या निदर्शनास या बाबी आणून दिलेल्या आहेत, मात्र त्यांनी वेळकाढूपणा केला आहे। सद्यस्थितीत आम्हाला पर्यायी रस्ता नसल्याने जीवन जगणे मुश्किल बनले असल्याचे या शेतकऱ्यांनी सांगितले आहे। मंगळवारी प्रांताधिकाऱ्यांनी बोलावली बैठक। शेतकऱ्यांकडून वस्तुस्थिती जाणून घेतल्यानंतर प्रांताधिकारी अभिजित नाईक यांनी तात्काळ मंगळवारी दुपारी 4 वाजता आपल्या दालनामध्ये मध्य रेल्वेच्या निर्माण विभागाचे अभियंते आणि ठेकेदार व शेतकऱ्यांची संयुक्त बैठक आयोजित केली आहे। लवकरात लवकर हे काम पूर्ण करून घेतले जाणार असल्याचा शब्द त्यांनी शेतकऱ्यांना दिला। नमस्कार, विनोद बर्गे माझं नाव, शेतकरी आहे मी। रेल्वे संदर्भात आम्ही प्रांतांना आणि तहसीलदारांना निवेदन दिलेलं आहे। उद्या 4 वाजता ते आमची मीटिंग रेल्वे बरोबर लावून आमचं काम मार्गस्थ लावतो हे आश्वासन दिलं आहे। रोडचं पुलाचं राहिलेलं जे उड्डाण पुलाचं काम होतं ते उद्याच्याला मीटिंग लावून ते करतो बोलले। त्यांना त्या पद्धतीचं निवेदन दिलेलं आहे। ऐतिहासिक रहमतपूर नगरीमध्ये तिरंगा रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद, आमदार मनोजदादा घोरपडे यांच्यासह मान्यवरांचा सहभाग। भारताच्या सीमांवर सतत सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमध्ये आपल्या शूर सैनिकांनी अविरत जागरूकतेने भारतमातेचे आणि देशवासियांचे संरक्षण करत आपल्या प्राणांचे अर्पण करण्यास देखील मागेपुढे पाहिले नाही। या सैनिकांच्या अद्वितीय शौर्याला, निस्सीम देशभक्तीला आणि अमोघ सेवाभावाला विनम्र अभिवादन करण्यासाठी त्यांचे मनोबल व आत्मविश्वास अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने ऐतिहासिक रहमतपूर नगरीमध्ये सोमवारी सकाळी 11:30 वाजण्याच्या सुमारास भव्य दिव्य तिरंगा रॅली काढण्यात आली। तिरंगा रॅलीमध्ये आमदार मनोजदादा घोरपडे, भाजपच्या महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रलेखा माने कदम, माजी नगराध्यक्ष वासुदेव काका माने, माजी नगराध्यक्ष संपतराव माने, सचिन बेलगडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे पाटील, भाजपा शिक्षक आघाडीचे जिल्हाध्यक्ष जयवंत माने, विकास सेवा सोसायटीचे चेअरमन विक्रम माने, अमर माने, रहमतपूर मंडल अध्यक्ष रणजित माने, माजी उपनगराध्यक्ष शेखर माने, बबलूभाई शेख, शेखरदादा माने पाटील, बाळासाहेब माने, प्राचार्य अनिल बोधे यांच्यासह माजी सैनिक, महिला, रहमतपूरकर नागरिक सहभागी झाले होते। रहमतपूरमध्ये एकवटलेले सर्वजण देशाचे फक्त सुजाण नागरिक म्हणून सहभागी झाले होते। यामध्ये पक्ष, मतभेद, धर्म, जात बाजूला ठेवून देशाप्रती आपले कर्तव्य बजावण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक, युवक, युवती, शाळेतील मुले मुली यावेळी उपस्थित होत्या। भारत माता की जय, जय जवान, जय हिंद, जय वंदे मातरम, पाकिस्तान मुर्दाबाद अशा घोषणांनी संपूर्ण रहमतपूरकर नगरी देशभक्तीच्या रंगात रंगून गेली। या तिरंगा रॅलीमध्ये स्थानिक पोलीस प्रशासन व स्वयंसेवकांचेही सहकार्य लाभले। आपल्या गावाने आज एकतेचे दर्शन घडवले याचा मला अभिमान वाटतो। रॅलीच्या माध्यमातून युवकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले। सातारच्या मातीत देशभक्ती ठासून भरली आहे आणि जेव्हा जेव्हा देशावर संकट धावून येते तेव्हा आपला सातारा, आपला महाराष्ट्र मदतीला तत्पर असतो याची प्रचिती आज पुन्हा एकदा आली।
तिरंगा रॅलीच्या या प्रेरणादायी उपक्रमात सहभागी होणे हे खरं देशप्रेम आहे. आपल्या देशासाठी, आपल्या समाजासाठी आपण एकत्र आलो. ही रॅली ही केवळ एक कार्यक्रम नव्हे तर आपल्या भावनांची अभिव्यक्ती होती. आपल्या या महान देशाच्या लष्कराचा आम्हाला अभिमान आहे व आम्ही सदैव त्यांचे ऋणी राहू, अशी प्रतिक्रिया भाजपच्या महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रलेखा माणिकदम यांनी व्यक्त केली. आणि ऑपरेशन सिंदूर हे नाव त्या ठिकाणी दिलं गेलं आणि त्या माध्यमातून तिन्ही सैन्य दलांनी त्या ठिकाणी सरहद्दीच्या आत 200-300 किलोमीटर जाऊन या जे काही दहशतवाद्यांचे तळ होते, बरेचसे सैनिकी तळ होते, या ठिकाणी उकडून टाकले, उडवून दिले. म्हणजे हा भारत हा नवभारत आहे. आणि आमच्याकडे जर कोणी तिरक्या नजरेनं बघाल तर या ठिकाणी कुणालाही सोडणार नाही, ठोकून काढू अशा पद्धतीनं या ठिकाणी पाकिस्तानामध्ये जाऊन आपल्या सैन्यानं एक अतिशय चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी या घटनेला प्रत्युत्तर दिलं. आज संपूर्ण देशामध्ये बाईक रॅलीच्या माध्यमातून, या रॅलीच्या माध्यमातून आपण सर्वच जण एक सैन्याला आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत, तुम्ही घेतलेली भूमिका योग्य आहे आणि ही भूमिका दाखवण्यासाठी खऱ्या अर्थानं संपूर्ण भारत देशामध्ये काल आम्ही कराडला सुद्धा अशा पद्धतीची रॅली काढली होती. फार मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी लोकांचा प्रतिसाद, गट तट पक्ष पार्टी विसरून या ठिकाणी देश म्हणून आम्ही सर्वच जण एक आहे ह्या भूमिकेतनं या ठिकाणी मोदीजींनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद या माध्यमातून दिला गेलेला आपल्याला पाहायला मिळतो. सातारा पोलीस दलाचा नागरिकांशी थेट संवाद. 24x7 CUG सुविधेचे पालकमंत्र्यांनी केले लोकार्पण. सातारा जिल्ह्यातील नागरिकांच्या सुरक्षितेसाठी आणि पोलीस दलाशी त्वरित संपर्क साधता यावा यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी एक महत्वाकांक्षी पाऊल उचलले आहे. जिल्ह्यातील सर्व पोलीस उपाधीक्षक, पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी आणि शाखा प्रमुख यांच्यासाठी CUG अर्थात कॉमन युजर ग्रुप मोबाईल क्रमांक आणि हँडसेट उपलब्ध करून देण्यात आले आहे. या सुविधेचे लोकार्पण पालकमंत्री शंभूराज शिवाजीराव देसाई यांच्या हस्ते सोमवारी दुपारी 3 वाजता झाले. सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील यांच्यासह जिल्ह्यातील आमदार, खासदार, जिल्हाधिकारी संतोष पाटील, जिल्हा परिषदेच्या प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर वैशाली कडूकर आणि जिल्ह्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी यावेळी उपस्थित होते. पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी या उपक्रमाचे कौतुक केले आणि सांगितले की तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून नागरिकांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्याच्या दृष्टीने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. यामुळे पोलीस यंत्रणेला अधिक प्रभावीपणे काम करता येईल. या लोकार्पण सोहळ्यामुळे सातारा जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा अधिक लोकाभिमुख आणि तत्पर होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. समीर शेख म्हणाले, या सुविधेमुळे पोलीस आणि नागरिक यांच्यातील संवाद अधिक सुलभ आणि जलद होईल. वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आणि अप्रिय घटना टाळण्यासाठी नागरिकांकडून मिळणारी माहिती अत्यंत महत्त्वाची ठरेल. ही सेवा पूर्णपणे शासकीय कामकाजासाठी असून नागरिकांनी याचा योग्य वापर करावा असे आवाहन केले. आता सातारा जिल्ह्यातील कोणत्याही नागरिकाला त्यांच्या पोलीस ठाण्यासंबंधी किंवा पोलीस शाखेशी संबंधित काही सूचना, तक्रार किंवा महत्त्वाची माहिती द्यायची असल्यास ते या CUG मोबाईल नंबरवर 24 तास SMS आणि व्हॉट्सअप मेसेजद्वारे संपर्क साधू शकणार आहे. इंदोलीपाल उपसा सिंचन योजनेच्या सर्वेक्षणास अखेर सुरुवात. आमदार मनोजदादा घोरपडे यांच्यासह जलसंपदा विभागाच्या अभियंत्यांनी साधला संवाद. इंदोलीपाल उपसा सिंचन योजना 50 मीटर हेडवरून 100 मीटर हेड करण्यास राज्य शासनाची मान्यता मिळाली आहे. त्याच्या सर्वेक्षणासाठी निधीची तरतूद कराडचे उत्तरचे आमदार मनोजदादा घोरपडे यांच्या प्रयत्नातून करण्यात आली असून योजनेच्या सर्वेक्षणाचे काम चालू करण्यासाठीची नियोजन बैठक सोमवारी सकाळी 11:30 वाजता इंदोली ग्रामपंचायत कार्यालयात झाली. आमदार मनोजदादा घोरपडे यांच्यासह जलसंपदा विभागाचे अधिकारी व सर्वेक्षण करणारी कंपनी यांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. कार्यकारी अभियंता
घनवट, भोसले, पानसकर, सुरेश तात्या पाटील, निवासराव निकम, बाळासाहेब साळुंके, निखिल संगपाळ, योगीराज सरकाळे, महेश बाबा जाधव यांनी झालेल्या चर्चेत भाग घेतला. आमदार मनोजदादा घोरपडे यांनी इंदोली पाल उपसा सिंचन योजनेचे सर्वेक्षण लवकरच पूर्ण करून शेतकऱ्यांच्या शेतीसाठी जास्तीत जास्त जमीन ओलिताखाली येण्यासाठी सर्वेक्षण करण्याच्या सूचना संबंधित अधिकारी व कंपनीच्या प्रतिनिधींना दिल्या. कराड उत्तर मतदारसंघातील सर्व पाणी योजना गतिमान करण्यात आल्या असून लवकरात लवकर त्या पूर्ण केल्या जातील. नजीकच्या काळात दुष्काळ हा शब्द कायमस्वरूपी मिटवणार असणार असल्याचे